इथनं जनावर घेऊन जाताना इथं राजाराम जाधवाची शेळ्या त्याची सून चारत होती. त्याची सून चारत त्यांच्या मालकी हक्कीमध्ये तिथून शेळी वडीत नेली वरती फॉरेस्टामध्ये नेली. मी वरच्या बाजूने असताना त्या पोरीचा आवाज ऐकला. मी तिकडनं आरडाओरड केलं तर जनावर या दिशेने पूर्व दिशेकडे गेलं, परंतु आम्हाला काही त्याची मागपत्ता लागलेला नाही. आज मी दुसऱ्या दिवशी सकाळी तरी वांद्र खेचकत आम्हाला इशारा असतो का वांद्र खेचकायला लागली का जनावर हमकस असतं. तिथं जनावर हमकस अजूनही पण बेपत्ताच नापत्ता आहे. आम्ही कसं काय त्याची चौकशी करणार? तुम्ही म्हणता पुरावा पाहिजे, तो आम्ही काय कसला पुरावा? आम्ही काय खोटं बोलतो का काय? शेळी नेली आमची नुकसान होऊन आम्ही खोटं बोलणार का? हा राजाराम जाधवाच सांगतो ना मी राजाराम जाधवाच शेळीचं सांगते. वाघांनी काल किती शेळ्या नेल्या? वाघांनी काल एका शेळीवर हल्ला केलेला आहे. तिला नख्या का काय लागलेल्या आहेत. मी काय जवळ गेलो नाही, मी माझ्या जनावरांक पळत गेलेलो. ते दुसरी शेळी फरफटत वडवून नेली, पण तिचा नापत्ता आहे आज रोजी. पण वाघ किती होते? एक होते का किती होते वाघ? आता आम्ही जर बघितलं असतं तर आम्ही हे केलं असतं ना. पब्लिक आम्हाला आमच्या जीवाचा भ्याव तर जनावरांच्या मागं कुठं फिरणार आम्ही? तुमची मागणी काय? आमची मागणी आमची नुकसान भरपाई द्यावा, दुसरं काय आमची मागणी? पिंजरे वगैरे लावा, तुमचं आम्हाला संरक्षण द्यावा बा तुम्ही फॉरेस्ट खात्याने. याच्या आधी काही झालं होतं का? याच्या आधी तर गेल्या वर्षी रोजच चालू आहे. याच्या अगोदर काय रोज दर दिवसाच चालू आहे. कुणाची गाय मारली, कुणाची काय वासरू मारलं, कुणाची गाय मारली. तुम्ही वन विभागाला कळवलं होतं का नाही? आता काळेवाडीमध्ये पाठीमागे कोंबड्या पिंजऱ्यातनं नेलेल्या, त्यांचं कोंबड्यांचं घर असताना त्याच्यातनं नेलेल्या. त्यावेळेस पिंजरा लावला होता. पिंजरा लावून पण त्याच्यात बिबट्या काही नाही आलेला. त्याच्यानंतर परत फॉरेस्ट खात्याने काही त्याच्यावर कारवाई नाही केली. आता करायचं काय? आम्ही जगायचं तरी कसं? आता हे रोजचं आम्हाला शेतकऱ्यांना पाणी भरावं लागतं, रातचं रीचं लाईटीच्या अभावे. आम्ही करणार तरी काय? जगायचं कसं? आम्ही मुश्किल आहे आम्हाला जगणं. पण गव्हर्नमेंट खातं बोलतंय का जोडधंदा करा, शेतीपूरक जोडधंदा करा. कसला करायचा जोडधंदा? शेळी पाळू शकत नाही जोडधंदा करायला, ना जनावर गायगुजी पाळू शकत. हा त्रास असल्यानंतर कसं जोडधंदा आम्ही करणार? धन्यवाद. एवढीच आमची मागणी आहे. फॉरेस्ट खात्याने आम्हाला संरक्षण द्यावा. धन्यवाद दादा. ज्यांची शेळी काल बिबट्यानी फस्तगत केली ते सचिन जाधव यांची आपण या ठिकाणी बातचीत करू. काय झालं सचिन भाऊ? काल दुपारी 2 वाजता आमच्या मालकी हक्कीत आम्ही शेळ्या चारित होतो, तर एक शेळी वाघाने वडीत नेली व किंवा हल्ला केला. ती त्याच्या तोंडातून वाचली. त्याच्या विषयी आम्ही काही आमची जी नुकसान झालेली आहे ती नुकसान भरपाई आम्हाला भरून द्यावी. पण वन अधिकारी आमच्याकडे त्याचा पुरावा मागतायत. अजून ते जनावर इथं खेचकत आहे किंवा ओरडत आहे. त्याच्याबद्दल आम्हाला काहीतरी मागणी करावी. त्याचबरोबर आपले ग्रामस्थ आहेत, पिंजरं लावण्यात यावं अशी ग्रामस्थांची मागणी आमची. रोज आम्ही नुकसान, कारण सारख्या नुकसानी व्हायला लागल्या तर त्याचा काय उपयोग नाही. काय करायचं? आमच्या इथे तुम्ही पिंजरं लावा, ते वाघ पकडून न्या. 3 वाजता आमच्या इथे सचिन राजाराम जाधव ही शेतकरी कुटुंबातील व्यक्ती आपले जनावरं चारण्यासाठी त्यांच्या मालकी हक्कामध्ये घेऊन गेले होते आणि त्यांच्या शेळीवर तिथं वाघाने हल्ला केला. एक वाचली, एकने उचलून नेली डायरेक्ट. आणि त्यामुळं आता वन अधिकारीवाले तात्काळ आले होते तिथे, पण त्यांना काही पुरावा सापडला नाही. आता वाघाने डायरेक्ट शेळी उचलूनच नेली. त्यामुळं त्यांना काहीतरी भरपाई मिळावा अशी आमची एक इच्छा आहे.